आणि संजय राऊत म्हणतायत की तुम्ही हे सगळ्यांना पैसे देऊन थंड केलेलं आहे बंडखोरांना आणि आता बिनविरोध निवडणुका तुम्ही जिंकताय. नाही, ह्या कसं बघताय गोष्टीचा याच्याकडे? ज्या दिवसापासून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ह्याच गोष्टीचा उल्लेख वारंवार केला जातो, पैसे देऊन. मग ज्यावेळी होतो सोबत तेव्हा ह्या गोष्टी कळल्या नाहीत का? तेव्हा पण या गोष्टी पैसे देत होते की तसं वाटत असेल तर त्यांनी बोलायला पाहिजे ना. तेव्हा पण दिले नव्हते आणि आत्ता पण दिले नाहीत. हे एक नेतृत्व आहे, नेतृत्वावर विश्वास आहे. पैशाने माणसं विकत घेता येत नाही, हे प्रेमाने माणसं विकत घेतात. शिंदे साहेबांनी एक विश्वास निर्माण केला आहे, कार्यकर्त्यांना एक प्रेम दिलेलं आहे. जसं मी उल्लेख केलं की 10 कार्यकर्त्यांना एखाद्याला तिकीट मिळेल तर 9 जणांना राजकीय न्याय कसा मिळेल, त्याचं राजकीय पुनर्वसन कसं होईल असं त्यांनी केल्यामुळेच हे सगळे बंडखोरांनी साथ दिलेली आहे. हे अजूनही त्याच मनस्थितीत आहेत, पैशाच्याच मनस्थितीत आहे. ह्यांनी आपल्यातून लोक का जातात ह्याचं अजूनपर्यंत आत्मचिंतनच केलं नाही आणि त्याच झुणकीतून अजून तेच वक्तव्य करून त्याच गोष्टींचा पुनरुच्चार करत आहेत. हे असेच राहतील शेवटचा माणूस जाईपर्यंत आणि लोक तीच माणसं शिंदे साहेबांना जोडली जातील आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतील.